टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। धुळे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मोगलाई, शनीनगर आणि भीमनगर भागामध्ये काही दिवसापूर्वी डायरियाची साथ सुरू झाली होती आणि पाण्यामुळेच अनेक नागरिकांना डायरिया झाला होता। त्यानंतर मात्र प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी पाण्याची तपासणी करण्यात आली। मात्र असं असताना दुसरीकडे धुळे शहरातील महापालिका हद्दीत असलेलं अवधान गाव असेल, मोहाडी गाव असेल, या गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या या डेडरगाव तलाव शुद्धीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाकीचं झाकण गेल्या 3 वर्षापासून पडलेलं आहे। या ठिकाणी वरच्या साईडला कुठेही झाकण नाही। या झाकणा नसल्यामुळे या ठिकाणी या पाण्याच्या टाकीमध्ये घाण कचरा पडतो आणि हेच पाणी थेट धुळे शहरातील मोहाडी आणि अवधान गावाला पाणी पुरवठा केला जातो आणि त्यामुळे धुळे शहरातील या गावातील लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। गेल्या 3 वर्षापासून हा जो स्लॅब आहे हा स्लॅब पडलेला आहे, मात्र अद्यापही महापालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात आलेल्या नाही। आपण जर बघितलं तर वरच्या साईडला पूर्णपणे या ठिकाणी झाड आहे आणि पूर्ण ही टाकी उघडी आहे आणि विशेष म्हणजे कुत्रे देखील या ठिकाणी बसलेले आहे। या ठिकाणची घाण कचरा या ठिकाणी शुद्ध झालेल्या पाण्यामध्ये पडतो आणि याच ठिकाणाहून पूर्ण शहरातील काही भागांना पाणी पुरवठा केला जात असताना देखील महापालिकेने अद्यापही कुठलीही सुखसुविधा किंवा हे झाकण न केल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। त्यामुळे कुणाचा जीव गेल्यानंतर महापालिकेला जाग येईल का असा प्रश्न महापालिकेच्या वतीने आणि शहरवासियांच्या वतीने व्यक्त केला जातो आहे। मनीष माथोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।